नमस्कार मित्रांनो, मी आपला ॲग्री एक्सपर्ट विजय. आपण मागील व्हिडिओमध्ये बोललो होतो की बेसल डोस संदर्भात माहिती देऊया म्हणून. हा 1 महिन्याचा प्लॉट आहे. खूप चांगल्या पद्धतीने फुटलेला आहे. कांदे लागवड की केली होती 2 डोळ्याची. तर बेसल डोस का महत्त्वाचा असतो कारण ज्यावेळेस आपण बेसल डोस टाकतो त्यावेळेस प्रत्येक खताचा लागू होण्याचा कालावधी वेगळा असतो. जे नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, नंतर पोटॅशियम असेल म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश. तर ते बेसल डोस टाकल्यानंतर योग्य वेळी तो लागू होतो. तर सुरुवातीला बेसल डोस टाकताना महादन क्रॉपटेकचं 9-24-24च्या 2.5 बॅग टाकल्या होत्या 1 एकरसाठी. तर त्याचा खूप चांगला छान रिझल्ट पाहायला मिळतो आपल्याला. तरी शेणखत वगैरे उपलब्ध अवेलेबल नसल्यामुळं किंवा खूप खर्चिक असल्यामुळं टाकता आलेलं नाही. पण शेणखत जर असेल तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही टाकलं तर तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीने रिझल्ट पाहायला मिळेल. खूप चांगल्या पद्धतीने हा फुटलेला आहे. कंप्लीट 1 महिना झालेला, 1 महिना आणि 2 ते 3 दिवस. तर बेसल डोस टाकताना 9-24-24च्या 2.5 बॅग 1 एकरसाठी सफिशियंट होतात. नंतर 1 महिन्याने आपण 9-24-24 आणि युरियाच्या 2 बॅगा टाकल्या तरी सफिशियंट होऊन जाईल. सुरुवातीला युरिया म्हणजे नत्र हे खूप कमी प्रमाणात लागतं. सुरुवातीला बेसल डोसमध्ये शक्यतो युरियाचा वापर टाळावा. 1 महिना झाल्यानंतर मग तुम्ही युरियाच्या बॅग टाकू शकता, समजा 2 बॅगा वगैरे. कारण सुरुवातीला शास्त्रीय दृष्टिकोनातून जर पाहिलं म्हणजे जे आपले कृषी विद्यापीठ आहेत ते जे शिफारस वगैरे करतात त्यानुसार नत्राची उपलब्धता फक्त 10% आवश्यकता ऊसासाठी असते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. थोडं तण उगवलेलं आहे, 1 महिन्याचा प्लॉट आहे. ह्याच्यावर आपण लवकरच हर्बिसाइड म्हणजे तणनाशकाची फवारणी करणार आहे. त्या संदर्भात पण तुम्हाला आपण माहिती देऊया. काही शेतकरी बेसल डोस टाकण्यासाठी टाळाटाळ करतात किंवा गैरसमज समजातून टाकत नाही. तर बेसल डोस हा लागवड करतानाच टाकला पाहिजे. त्याचे खूप तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट पाहायला मिळतात. नमस्कार.